कुठल्याही उपवासाच्या रेसिपीचा बेस म्हणजे साबुदाणा खिचडी असतो, परंतु बऱ्याच वेळा साबुदाणा भिजवताना किंवा त्याची खिचडी बनवत असताना आपण काही चुका करतो. त्यामुळे आपली खिचडी जी असते ती चिकट होते आणि साबुदाणा मोकळा होत नाही आणि त्याचा गोळा बनून जातो. तर या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत की साबुदाणा बनवताना कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकतो, म्हणजे आपला साबुदाणा चिकटणार नाही आणि लुसलुशीत बनेल. नमस्कार मंडळी, केपीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला. मऊ आणि लुसलुशीत साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण 1 वाटी साबुदाणा चाळणीमध्ये टाकून तो स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, त्यातलं जे स्टार्च असेल ते निघून जाईल किंवा साबुदाण्यातली जी काही पावडर असेल ती निघून जाईल. ही सफेद पावडर असते ती काढणं खूप गरजेचं आहे, कारण ही पावडर तशीच राहिली तर साबुदाणा बनवताना तो चिकटतो. हे बघा, पाण्याचा रंग पांढरा झालेला आहे, म्हणजे या साबुदाण्याची जी पावडर आहे ती निघून गेलेली आहे. अजून एकदा पाणी घालून मी हा साबुदाणा स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घेणार आहे आणि हे पाणी आता काढून टाकणार आहे. आणि यानंतर ज्या वाटीमध्ये आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीमध्ये पाऊण वाटी पाणी घेऊन मी याला 2 ते 3 तासासाठी झाकून ठेवून देणार आहे. आता 2 ते 3 तासानंतर आपला साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे. तुम्ही बघू शकता, अगदी मोकळा हा साबुदाणा झालेला आहे आणि दाबल्यानंतरही तो व्यवस्थित दाबला जात आहे. आता आपण खिचडी कशी करायची ते पाहूया. खिचडी तयार करण्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतली आहे आणि या कढईत 2 चमचे साजूक तूप घालत आहे. हे तूप व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. आता फोडणीसाठी आपण गरम झालेल्या तुपामध्ये जिरं घालूया. साधारण अर्धा चमचा जिरं छान तडतडू द्यायचं आहे. जिऱ्याचा छान खमंग वास येत आहे आणि ते छान तडतडलं आहे. आता यात मध्यम आकाराचा बारीक चिरलेला बटाटा घालत आहे. त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. बटाटा व्यवस्थित शिजेपर्यंत मध्यम आचेवर त्याला चमच्याने हलवत राहायचं आहे. आता इथे आपला बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण यात 4 ते 5 बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया. तुम्हाला तिखट कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे मिरच्या घालायच्या आहेत. त्यानंतर यात भिजलेला साबुदाणा घालत आहे. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. इथे मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली आहे आणि मिक्सरमध्ये ऑन ऑफ करून त्याला जाडसर दळून घेतले आहे. शेंगदाण्याची अगदी पावडर करायची नाही आहे, त्याला थोडं जाडसर दळायचं आहे. यानंतर तुम्हाला आवडत असेल तर यात थोडीशी साखरही घालू शकता, पण आमच्या घरी साबुदाण्यामध्ये साखर आवडत नाही म्हणून मी स्किप केलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे मिश्रण छान एकजीव करायचं आहे. हे छान असं मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता ही खिचडी मी छान 3 ते 4 मिनिटं परतून घेतली आहे. आता याला झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर वाफ काढून घ्यायची आहे. आता या ठिकाणी साबुदाणा खिचडी मध्यम आचेवर मस्त वाफून घेतली आहे. तुम्ही बघू शकता, साबुदाणा मस्त फुललेला आहे आणि छान मोकळा झालेला आहे. खिचडीला अजिबात चिकटपणा नाही आहे. आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे यात मी निंबूचा रस घालत आहे. साधारण अर्धा चमचा निंबूचा रस मी इथे घालत आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याला व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि या ठिकाणी आपली साबुदाणा खिचडी बनून तयार आहे. आता याला प्लेटमध्ये घेऊन गरम सर्व करायचं आहे. साबुदाणा खिचडी गरम खाण्यातच खूप मजा असते. खिचडीचा मस्त सुगंध येत आहे आणि स्वादिष्टही दिसत आहे. तर करायला खूप सोपी आणि झटपट बनणाऱ्या साबुदाणा खिचडीची रेसिपी आपण बघितली. तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर नक्की ट्राय करा. तुमचे काही सजेशन्स असतील, फीडबॅक असेल आणि काही क्वेरीज असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील.